या जगामध्ये लिंबाचं झाड, जे चमत्कारी लिंबाचं झाड आहे, ते कुठं आहे आणि या कलियुगात आजही लोकांना तिथे अनुभव येतात, ते कसे येतात, त्या मागची स्टोरी काय आहे तेच आपण जाणून घ्यायला त्या मंदिरामध्ये जाऊ आणि तिथं बघू की ते लिंबाचं झाड कशा प्रकारे चमत्कारी आहे. तर चला, सर्वप्रथम मी तुम्हाला हे ठिकाण सांगणार आहे कुठं आहे. तर हे ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर तालुक्यामध्ये बोपापूर येथे. आणि बोपापूर येथून मुकिंदपूर जो रोड आहे त्या रोडवरती हे मंदिर आहे बघा. आणि हे शेतामध्ये आहे. तर चला आपण डायरेक्ट तिकडेच जाऊ आता आणि तुम्हाला प्रत्यक्षात मी ते मंदिर दाखवतो कशा प्रकारे आहे. तर कोणती शक्ती आहे त्या झाडाच्या मागं की त्याचे पानं गोड आहेत किंवा ते झाड अवाढव्य आहे आणि एवढं जुनं असून त्या झाडाला अजून काहीच झालेलं नाही आहे. ते झाड काही वर्षापासून आहे तसंच आहे. आता आपण प्रत्यक्ष तिथं जाणार आहे आणि त्या दाखवणार आहे ते झाड कशा प्रकारे आहे आणि त्या मागची स्टोरी कशी घडली आणि त्यामागं कोणती अशी शक्ती आहे की ते झाड आजही आहे तसं आहे. एवढ्या वर्षापासनं ते झाड आहे तसं दिसते. आणि मी तुम्हाला आता दाखवतच आहे की झाडाची रूपरेषा बघू शकता तुम्ही की झाड एवढं जुनं असून तुम्हाला दिसते का कुठं झाड खराब झालेलं बघा. आणि देवाची एक याला लीला म्हणावं लागेल. आणि याचे पान विशेष म्हणजे आपल्या बाकीच्या झाडांसारखे नाही आहेत ना, बाकीच्या झाडासारखे नाही आहेत. आणि इथं हे मंदिर दिसत आहे हे कोणाचं आहे? हे श्री श्रावणजी महाराजांचं मंदिर आहे. इथं ठाणा आहे. आणि ते जवळपास या कलियुगामध्ये पण त्यांची स्वारी जेव्हा येते तेव्हा लोकांना ते दिसतात. म्हणजे पांढऱ्या घोड्यावरती स्वार होऊन जेव्हा ते येतात तेव्हा दिसतात. त्यांचं इथं भव्य मोठं असं ठाणं आहे. लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या तर खोट्या वाटतील, पण आमच्या गावातली जे पारंपरिक पद्धतीने आम्ही इथे सर्व रोडगे करतो, काही इथं सर्व जे स्वयंपाक वगैरे करतात सर्व. आणि हे झाडाची तर अद्भुत असा चमत्कार आहे की त्या झाडाचे पानं तुम्हाला खाल्ल्यानंतर गोडच लागतील, कडू लागणार नाही. आणि हे प्रूफ करते की इथे सत्यात देव आहे, म्हणून त्या झाडाचा जो गुणधर्म आहे झाडाचा कडू लागायचा तो गोड लागते. याच्यावरून असं सिद्ध होते की इथं खरोखर आणि एकदाचा तर असा चमत्कार घडलेला आहे. हा सर्वांना माहित आहे, गावातल्या लोकांना, ग्रामस्थांना सर्वांना माहित आहे की अशा प्रकारे घडलं की एक जण म्हणे की लिंबाची फांदी तोडायची आपल्याला खूप वाढल्यामुळं. तर तो लिंबाची फांदी तोडायला गेला तर त्याचं अक्षरशः पोटात दुखायला लागलं. तो झाड तिथे तोडूच शकला नाही. ते फांदी त्याला तोडायची होती ते तोडूच शकला नाही. आणि काही लोक येतात लिंबाचा पाला काढून नेण्याचा प्रयत्न केला, आपल्या जनावरांना द्यावं गोळ आहे तर तर ते ते करू शकले नाही. हे आमच्या जे अनुभवलं आहे आमच्या ग्रामस्थांनी, हा आमचा अनुभव आहे. आणि तिथे आजपर्यंत जेवढं काही कबूल केले, जेवढं काही मागितलं ते पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला. आणि लवकरच असाच एक नवीन व्हिडिओ अपलोड आपण तिथे करणार आहे याच्यावर आधारित की चमत्कार कशा प्रकारे घडले आहेत. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.